आता बघितलाच पाहिजे ना। मग त्यामुळं कसं आहे की शेतकऱ्यांनी ही पण अभ्यास केला पाहिजे की आता आज माझे एक मित्र आहेत कोळी साहेब म्हणून, त्यांनी असे त्यांचं दूध होतं एका ठिकाण्याला आणि त्यांना सांगितलं थोडं चेक करा। त्यांनी चेक केलं तर त्यांच्या दुधाला होता 32 रुपये भाव आणि त्यांनी ज्यावेळेला हॅडसनला नेऊन चेक केलं त्यावेळेला त्यांना पडला 39 रुपये भाव। त्यांनी लगेच म्हणले 7 रुपये लिटरला कसा काय फरक पडला। मी म्हणलं तुमच्या तुम्ही बघा मला कसा पडला ती, आणि त्यांनी तिथून दूध पूर्ण काढलं ते हॅडसनला चालू केलं। आता त्यांच्या पूर्ण दुधाला 38-39 रुपये दर पडतोय। मग त्यांनी जर म्हशीचं जर अजून ह्या 4 लिटर दूध टाकून जरी अजून फॅट वाढवलं तर ह्याला 40-45 रुपये दर पडतोय। मग शेतकऱ्यांनी नुसतं दूध काढण्यास बघण्यापेक्षा ही पण बाकी सगळं बघितलं पाहिजे आणि त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे। रोज जर 700-800 रुपये वाली जर दुसरी जर 700-800 रुपये तुमचं दुसरी जर खात असली तर तुम्हाला काय राहणार आहे। मग त्यासाठी इकडं पण लोकांनी अभ्यास केला पाहिजे, ही पण अभ्यास केला पाहिजे। मग त्याच्यामुळं की आपला कुठं तोटा होतोय कुठं फायदा होतो ही 100% शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे। आणि मला तर एक असं म्हणायचं आहे, कोणाचं तर पैसे घेऊन किंवा कोणाच्या तर पैशावर ही करून तुम्ही जर गाय घेणार असेल तर 100% गाय घेऊ नका। तुमच्यापाशी किती पैसे येते, तुमच्यापाशी 2 लाख आहे ती तुम्ही 2च गाय आणा। दुसऱ्या 2 लाख घेऊन तुम्ही 4 गाय आणू नका, कारण तुम्ही 2 गायच नव्हतं तुमचे 4 गायचे पैसे तीच खाणार आहे। त्याच्यापेक्षा तुम्ही 2 गाय स्वतः आणा, स्वतःचं दूध स्वतः घाला, तुम्हाला वाटतंय त्या डेअरीला घाला, तुम्हाला 2 रुपये फायदा मिळतंय तिथं घाला आणि त्यातनं तुमचं पैसे तुम्हाला चांगलं मिळेल।